नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्ये प्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी. राज्यसभेच्या सर्व 27 जागांचे निकाल जाहीर. छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती. विजेत्या उमेदवारात भाजपाचे 11 आणि 1 भाजपा पुरस्कृत, तर काँग्रेसचे 6, समाजवादी पार्टीचे 7 आणि बसपाचा 1 उमेदवार विजयी. केंद्र सरकार लवकरच नागरी हवाई वाहतूक धोरण आणणार. प्रवासी हिताचे नियम लागू करण्याची केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची माहिती. सायना नेहवालची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. हरारे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 9 गडी राखून दणदणीत विजय. के.एल. राहुलची पदार्पणातच नाबाद शतकी खेळी. आणि रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या टेनिस खेळाडूंची घोषणा. लिएंडर पेसला 7व्यांदा संधी. महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेचाही समावेश. आणि आता सविस्तर वृत्त. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र तावडे याला विशेष न्यायालयानं 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे. त्याला काल रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज तावडेला पुण्यातल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. तावडेविरोधात गंभीर पुरावे असल्याचं सीबीआयच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितलं. तावडेचा सनातन संस्थेशी संबंध असून दाभोळकर हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावरही सीबीआयनं छापे घातले होते. 2013च्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात 2 अज्ञात इसमांनी दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या केली होती. या तपासात पोलिसांना अपयश आल्यानंतर 2014 साली मुंबई उच्च न्यायालयानं हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयनं केलेल्या तपासानुसार तावडे सनातन संस्थेचा फरार सदस्य सारंग अकोलकरच्या संपर्कात होता. गोव्यात 2009 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विनंतीनुसार इंटरपोलनं अकोलकरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं हिंदू जनजागरण समितीचे सदस्य वीरेंद्र तावडेला केलेली अटक हे तपासाच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल असून ते योग्य दिशेनं पडलं आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. वीरेंद्र तावडेच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत ते आज बोलत होते. केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणांचा तपास फिरून फिरून सनातन संस्थेजवळ येऊन थांबतो आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टर हमीद दाभोळकर यावेळी म्हणाले. 2009 साली झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना एनआयएनं वेळीच पकडलं असतं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या आपण थांबवू शकलो असतो. त्यांची हत्या ही धर्माच्या नावाखाली अधर्म पसरवणाऱ्या संस्था आणि समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या अशा 2 विचारांच्या विरोधातून झाले असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. धर्माच्या नावाखाली हिंसा शिकवणाऱ्या अशा संस्थांपासून लोकांनी सावध राहायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनीही वीरेंद्र तावडेच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तावडे विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत असं वर्तक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तावडेंची अटक हिंदू जनजागृती समितीला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप वर्तक यांनी यावेळी केला. सनातनच्या अनेक साधकांना तपास संस्था विनाकारण त्रास देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी हत्या प्रकरणातील संशयितांच्या शोधासाठी आजपासून श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वप्रथम कार्यकर्ते गोवा इथल्या सनातन संस्थेच्या कार्यालयाकडे जाणार असल्याचं श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये आज या मोहिमेसंदर्भात सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर जवळजवळ 2.5 वर्षांनी सीबीआयनं हिंदू जनजागृती समितीच्या वीरेंद्र तावडे याला अटक केली. याच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं स्वागत केलं आहे. तपास यंत्रणेनं आता अधिक वेगानं तपास करून डॉक्टर दाभोळकरांचे मारेकरी आणि त्यामागील सूत्रधारांना तातडीनं शोधावं अशी मागणी अनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली. ते आज धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. दाभोळकर कुटुंबियांची तसंच पानसरे कुटुंबियांच्या याचिकेची एकत्रित सुनावणी करण्यात येत आहे. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आतापर्यंत सनदशीर मार्गानं या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे, असं पाटील म्हणाले. देशातल्या 7 राज्यांमधल्या राज्यसभेच्या आज मतदान झालेल्या सर्व 27 जागांचे निकाल आता हाती आले आहेत.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे प्रदीप तामता विजयी झाले असून त्यांनी अपक्ष अनिल गोयल यांचा पराभव केला। राजस्थानातून भाजपाचे 4ही उमेदवार विजयी झाले आहेत। यामध्ये केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, ओम माथुर, हर्षवर्धन आणि R.K. वर्मा यांचा समावेश आहे। उत्तर प्रदेशच्या 11 जागांचेही निकाल हाती येत असून समाजवादी पार्टीचे 7ही उमेदवार विजयी झाले आहेत। अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी विजय मिळवला आहे। झारखंडमधून भाजपाचे मुख्तार अब्बास नकवी आणि महेश पोद्दार हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत। कर्नाटकातून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन विजयी झाले आहेत। तसंच काँग्रेसचे जयराम रमेश, ऑस्कर फर्नांडिस आणि PC राममूर्ती विजयी झाले आहेत। मध्य प्रदेशातून भाजपाचे MJ अकबर, अनिल दवे तसंच काँग्रेसचे विवेक तन्खा निवडून आले आहेत। हरियाणामध्ये भाजपानं समर्थन दिलेले अपक्ष डॉ. सुभाष चंद्रा तसंच केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंग विजयी झाले आहेत। राज्यसभेच्या 57 जागांपैकी 30 जागांवर याआधीच बिनविरोध निवड झाली आहे। महाराष्ट्रातून 6ही उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत। यामध्ये भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे, तर काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री P. चिदंबरम, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे। दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे। सहकारी बँकांनी केवळ नफा मिळवण्याचा विचार न करता सर्वसामान्य माणसाची आर्थिक पत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। आर्थिक स्थिती हाताळताना सहकारी बँकांनी सामाजिक जबाबदारीही जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सहकार मेळाव्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी 3 नवीन कर्ज योजनांचा शुभारंभही गडकरी यांच्या हस्ते झाला। सहकारी बँका सध्या केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यात आहेत। सहकार क्षेत्राची देशभरात व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे। तसंच शेतीपूरक व्यवसाय, रस्ते आणि जलवाहतूक अशा क्षेत्रात सुद्धा सहकार वाढवायला हवा, असं गडकरी म्हणाले। या मेळाव्याला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार शरद बनसोडे आणि सहकारी बँक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता उपस्थित होते। केंद्र सरकार नागरी हवाई उड्डाणाविषयीचं धोरण लवकरच आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी आज नवी दिल्लीत दिली। नागरी हवाई उड्डाण क्षेत्रात भारताला 9व्या स्थानावरून 3ऱ्या स्थानी नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शर्मा म्हणाले। विमान प्रवासाच्या तिकिटाचा परतावा मिळण्याबाबत स्पष्ट आणि निश्चित नियम करणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलं। यानुसार देशांतर्गत विमान प्रवासातल्या रद्द तिकिटांचा परतावा 15 दिवसात, तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचा परतावा 1 महिन्यात देणं बंधनकारक ठरेल। तसंच तिकीट रद्द करण्याचं शुल्क 200 रुपयांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही, असं शर्मा म्हणाले। प्रत्येक विमानतळावर दिव्यांगांसाठी रॅम्प लावणंही अनिवार्य केलं जाईल, असं शर्मा यांनी सांगितलं। विमान कंपन्यांकडून रद्द तिकिटांचे परतावे आणि इतर शुल्क आकारणीच्या मनमानी विरोधात अनेक नागरिकांनी तक्रार केली होती। तसंच या प्रकारांना चाप लावण्याची मागणीही केली होती। मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या तसंच आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राजपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी दिली। लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आज जानकर बोलत होते। या पुढील काळात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुका लढवण्याची घोषणाही त्यांनी केली। मेळाव्याच्या प्रारंभी रॅलीही काढण्यात आली होती। हिमालयाच्या पर्वतरांगेतील माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवण्याचं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न, मात्र कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी शरीरानंच पराभव स्वीकारल्यानं अनेकांचं स्वप्न अपुरंच राहतं। मात्र औरंगाबाद इथं ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या रफिक शेख या तरुणानं नुकतीच एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली। प्रसंगी मृत्यूशी 2 हात करत त्यांनी मिळवलेल्या यशाची संघर्षगाथा निश्चितच प्रेरणादायी ठरते। माउंट एव्हरेस्ट जगातलं सर्वोच्च शिखर
हिमालयाच्या विस्तीर्ण पर्वतरांगेतल्या नेपाळ आणि चीनच्या सीमारेषेवरील हे शिखर समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर म्हणजेच 29,029 फूट उंचीचं. आयुष्यात एकदा तरी पृथ्वीच्या या सर्वात उंच बर्फाळ टोकावर पाऊल ठेवावं असं स्वप्न जवळपास प्रत्येक गिर्यारोहकानं उराशी बाळगलेलं असतंच. मात्र नजरेला सतत खुणावणारं हे हिमशिखर प्रत्येकाच्या आवाक्यातलं नाही. क्षणाक्षणाला बदलणारं हवामान आणि निसर्गाच्या जीवघेण्या लहरीपणामुळे अनेकांना आपली मोहीम अर्ध्यावरच सोडून माघारी परतावं लागलं आहे, तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा स्थितीत 19 मे 2016 रोजी औरंगाबाद इथं ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या रफिक शेख या मराठमोळ्या तरुणानं एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलेच हा बहुमान सुद्धा त्यांना या एव्हरेस्ट स्वारीनं मिळवून दिला. यापूर्वी दोनदा निसर्गाच्या प्रकोपामुळे बेस कॅम्पवरूनच त्यांना परतावं लागलं होतं. एका प्रसंगात तर केवळ आपल्या जिद्दी वृत्तीनं मृत्यूला चकवा देत ते पुन्हा उभे राहिले, ते थेट एव्हरेस्ट गाठण्यासाठीच. अखेरीस आपला ध्येयवेळा स्वभाव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा एव्हरेस्ट मोहिमेचा त्यांचा हा प्रवास जितका उत्कंठावर्धक तितकाच प्रेरणादायी देखील, एवढं निश्चित. आपल्या एव्हरेस्ट मोहिमेतील उत्कंठावर्धक आणि प्रेरणादायी अनुभव मांडण्यासाठी एव्हरेस्टवीर रफिक शेख आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. रफिक शेख, नमस्कार. 9:30च्या बातम्यात आपलं सर्वप्रथम स्वागत. आणि माउंट एव्हरेस्ट आपण सर केलेलं आहे. हे जगातलं सर्वात उंच शिखर जे सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाची एक मनातली सुप्त इच्छा असते आणि त्यासाठी सगळा खटाटोप चाललेला असतो. तर आपण हे जे अत्युच्च असं जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम आमच्या संपूर्ण सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि आमच्या सह्याद्री वाहिनीच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. सर, ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदी एव्हरेस्टवर आपलं पाऊल ठेवलं त्यावेळेला नेमक्या मनात काय भावना होत्या? एव्हरेस्ट मोहीम ही मी 2003 पासून गिर्यारोहणाचा छंद आहे. 2000 आणि त्याचे टेक्निकल कोर्सेस मी केलेले आहे. तर जेव्हा एव्हरेस्ट मोहिमेवर मी गेलो तर ज्या भावना होत्या ह्या 2 वर्षापासून मी मेहनत करत होतो. आणि जेव्हा मी शिखराच्या एक 10 मिनटं अगोदर होतो साऊथ समिटच्या तिथं, तर त्यावेळेस मी पूर्ण भावनिक झालो होतो आणि खूप रडत होतो की 2 वर्षापासून पाहिलेले आपलं स्वप्न ह्या वर्षी सत्यात उतरणार आहे. तर हे प्रवास जो होता खूपच खडतर होता, पण याच्यात मी खूप आनंद घेतला प्रत्येक क्षणाचा. बरं, परंतु आपल्या एव्हरेस्टवर ही चढाई करण्याची जी प्रेरणा होती त्याची सुरुवात कशी झाली आणि त्याबद्दलचा आत्मविश्वास कसा निर्माण झाला? ॲक्च्युली गिर्यारोहण हे जे असतं तर तुमच्या एक रक्तामध्येच पाहिजे. तर मी लहानपणापासूनच मला हे छंद होतं का लहानपणी जेव्हा मी गावाकडे असायचो, औरंगाबादपासून 7 किलोमीटर माझं गाव आहे नायगाव, तर तिथं डोंगरात फिरायचो. तर ते एक हायेस्ट पॉईंटला झाल्यानंतर मला खूप आनंद मिळायचा. त्यावेळेसमध्ये की विचारसुद्धा केला नव्हता की मी एव्हरेस्टला जाणार. आणि हेच प्रेरणा मला शेवटी मिळाली. त्याच्यानंतर मी NCC जॉईन केली, पोलीस भरतीमध्ये रुजू झालो आणि नंतर हा छंद वाढत गेला. महाराष्ट्र पोलीस दल, औरंगाबाद ग्रामीण इथून पोलीस अधीक्षक ने मला बरेच या कोर्ससाठी प्रेरणा दिली आणि कंटिन्यू हे कोर्सेस मी केले. त्याच्यानंतर हे सर्व प्रवास खूप आनंददायी होतं माझ्यासाठी. बरं, पण एव्हरेस्ट मोहीम आखणं नुसतं ही सुद्धा काही कोणा येऱ्यागबळ्याचं हे काम नाही. तर त्यासाठी अगदी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अशा तिन्ही स्तरांवर अतिशय पूर्वनियोजित आणि व्यवस्थित अशी तयारी करावी लागते. तर याबद्दल काय सांगाल? हे कसं असतं, एव्हरेस्ट मोहीम जेव्हा आपण आखतो तर 1 वर्ष अगोदर तुम्हाला पूर्ण तयारी करावं लागतं. याच्यासाठी तुम्ही जसं म्हणताय का शारीरिक, आर्थिक आणि मानसिक हे तिन्ही तयारी तुमची पाहिजे. तर याच्यासाठी मला आमचे पोलीस अधीक्षक श्री नवीन रेड्डी सर यांनी थोडंसं प्रशासकीय काम दिलं होतं. तर त्याच्यामुळे माझं सकाळचं सेक्शन आहे, संध्याकाळचं सेक्शन मी प्रॅक्टिस करायचो. तर याच्यात जे असतं तुमचं मेन मेडिटेशन्स तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पूर्ण आठवड्याचा वर्कआउट फिक्स पाहिजे का तुम्ही सोमवारपासून शनिवारपर्यंत काय पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा डाईट हा परफेक्ट पाहिजे. आणि आठवड्यातून जास्तीत जास्त डोंगरात जाऊन ट्रेक करणे विथ रक्सॅक घेऊन हा सर्वात बेस्ट व्यायाम आहे गिर्यारोहण किंवा मोठ्या कोणत्याही शिखरासाठी.
बरं, पण मग ते साधारण तुम्ही रोज कशी प्रॅक्टिस करायचा किंवा किती वेळ प्रॅक्टिस करता? याची जी प्रॅक्टिस असायची माझी तर साधारणतः माझं दररोज वर्कआउट जे चालायचं 3.5-4 तास वर्कआउट चालायचा आणि हा सोमवारपासून तर शनिवारपर्यंत वर्कआउट असायचा. तर याच्यात हा प्रत्येक दिवसाचा हा वेगळा वर्कआउट असायचा. कधी सायकलिंग करणे 3-4 तास, कधी ट्रेक करणे 4-5 तास, कधी स्पीड वर्क करणे, कधी लाँग डिस्टन्स रनिंग करणे, हा वेगवेगळे व्यायाम असायचे. याच्या व्यतिरिक्त माझा व्यायाम जास्त कशामुळे व्हायचा का ह्याच्यासाठी फंड पण खूप लागतो. 25 लाख रुपये एव्हरेस्ट मोहिमेसाठी एका माणसाला खर्च लागतो. तर मी बऱ्याच ठिकाणी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे ह्या ठिकाणी जायचो. तर माझी जी प्रॅक्टिस असायची तर ते ऑलमोस्ट मी कधी लिफ्टचा यूज केलेला नाही आहे किंवा स्टेशनवरून कुठं जायचं असेल तर मी ते प्रॅक्टिस कंटिन्यू चालतच मी जायचो. लिफ्टचा यूज न करता पायऱ्याने चढायचो. त्याच्यामुळे ती एक माझी प्रॅक्टिस व्हायची आणि त्याचाच फायदा मला एव्हरेस्ट मोहिमेवर आज झाला. बरं, आणि मग मानसिक तयारीसाठी काय? मानसिक मेडिटेशनचा आपण तयारीसाठी मानसिक तयारीसाठी आपले क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ श्री भीष्मराज बाम सर यांचा नेहमीच मला मार्गदर्शन होता. तर यांनी मला वेळोवेळी सांगितलं याच्यासाठी मी प्राणायाम करायचो, अनुलोम विलोम, त्याच्यानंतर कपालभाती, भ्रामरी हे प्राणायाम मी डेली करायचो. ऑलमोस्ट अर्धा तास डेली करायचो. याच्यामुळे मला खूप माउंटेनमध्ये याचा फायदा होत असतो प्राणायामचा. बरोबर आहे. आणि म्हणजे हे तर तुमचा मेडिटेशनचा भाग झालाच, पण तो दमसाच हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि श्वासावर आणि एकूणच त्याच्यावर कंट्रोल असण्याचा आहे. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष तिथे चढाई केली तर त्यावेळेला सुद्धा 2 वेळेला तुम्हाला माघारी परतावं लागलं. तर अशा वेळेला काही निराशाजनक असेही विचार मनात आले असतील, तर ह्याच्यावर तुम्ही मात करून त्यातनं बाहेर कसे आलात? कंटिन्यू 2 वर्ष म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्ण जगभरातील नेपाळ-साळच्या मोहिमा रद्द होत होत्या. त्याच्यामुळे मी थोडंसं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक खचलोच होतो. आता ह्या वर्षी कसं होईल, पण त्याच वेळेस मला नेहमी प्रेरित करणारे श्री अमितेश कुमार सर, पोलीस आयुक्त औरंगाबाद ग्रामीण यांच्याकडे मी गेलो आणि यांच्याशी बरंच मी कोऑर्डिनेट करायचो. तर यांना भेटल्यानंतर मला खूप आनंद व्हायचा. तर त्यांच्याशी बोलल्यानंतर असं कळायचं काय रफिक इस साल तेरा हो जाएगा. आणि याच वेळेस त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलं आणि मी त्या तयारीला लागलो. त्याच्यानंतर माझा लक चांगला का मला जे अधिकारी मिळाले ते खूप चांगले होते. जसं नवीनचंद्र रेड्डी सर आहे, विश्वास नागरे सर आहे, असे सर्वच अधिकारी आले आणि याच्यामुळे यांनी मला नेहमीच प्रेरित केलं. आणि आज जर एव्हरेस्ट होत असेल तर फक्त शासकीय सेवेतील मी पहिला कर्मचारी आहे आणि मी पोलीस दलाव्यतिरिक्त दुसरं कोणत्याही दलात असतो तर मला वाटत नाही मी जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचलो असतो. तर महाराष्ट्र पोलिसाचा खरंच मला पहिल्यापासून खूप सपोर्ट आहे. बरं, आता आपण बोललो की 2 वेळेला तुम्हाला हे काही कारणामुळे त्यातनं माघार घ्यावी लागली. तर नेमकं काय कारण झालं होतं, म्हणजे 2 वेळा असं का झालं? पहिल्या वर्षी जेव्हा मी 2014ला मोहीम आखली तर त्यावेळेस एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि कुंभो आईसफॉल कॅम्प 1 मधला हा एरिया आहे आणि सर्वात डेंजरस एरिया हा मानला जातो. तर याच्यात जे शेर्पा लोक असतात, गाईड लोक असतात, हे टीममध्ये काम करत असतात. तर जेव्हा हे लोक रोप फिक्स करण्यासाठी कॅम्प 1ला जात होते तर त्यांचं मध्येच ॲव्हलांच आला आणि डेथ झाली. त्याच्यामुळे जगभरातील त्या मोहिमा रद्द करण्यात आल्या कारण त्या शेर्पाच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या घरच्या लोकांना शासनाने काही एवढी मदत केली नव्हती. त्याच्यामुळे ते दोन्ही मोहिमा रद्द करण्यात आल्या 2014चा. त्याच्यानंतर 2015ला मी परत प्रिपरेशन करून गेलो. बेस कॅम्पला असताना ऑलमोस्ट कॅम्प 2 टच करून आम्ही बेस कॅम्पला आलो. बेस कॅम्पला आल्यानंतर डायनिंग टेंटमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करत होतो. तर त्याच वेळेस तो जगात म्हणजे भूकंप जे झाला मागच्या वर्षी भूकंप नेपाळला, हां, तर त्यावेळेस मी बेस कॅम्पला होतो आणि त्यावेळेस एव्हरेस्टच्या विरुद्ध बाजूला पुमोरी म्हणून एक शिखर आहे, तो ऑलमोस्ट पूर्ण ढासळला आणि ते आमच्या एवढे दिशेने येत होता आणि तो आम्ही अक्षरशः अनुभवत होतो की आता याच्या खाली दबून आम्ही मरून जाणार. आणि खूप तो जो ॲव्हलांच होता तो फक्त अभ्यासात वाचलो होतो पण रिअलमध्ये मी फेस केलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझी भीती निघून गेलेली आहे का मृत्यू काय असतं. त्यावेळेस मी बघितलं होतं का आता याच्याखाली 100% आम्ही सर्वच टीम मृत्यू होणार, काही वर्षानंतर आमच्या डेथ बॉडी मिळणार. पण तो एकदम स्नो होता. आम्ही खाली बसलो, आम्हाला जे ट्रेनिंग देते त्या पद्धतीने आम्ही यूज केला आणि याच्यातून वाचून आलो. त्याच्यानंतर जी परिस्थिती होती तिथं का भूकंप आल्यानंतर खूप सर्व लोक ओरडत होते. तर आम्ही ज्या पद्धतीने मदत करता येईल, आमच्या टीमचे सर्वच मेंबर होते, कुंथल जोशी आर्मी, तर आम्ही आमचे मेडिसन त्या लोकांना प्रोव्हाइड केले. आणि इंडियन आर्मीची एक्सपिडिशन होती त्याच्यामुळे इंडियन आर्मीच्या लोकांनी बरंच सर्वच लोकांना सपोर्ट केला. कारण त्यावेळेस कसं असतो बरेच गिर्या लोक खचून जातात, मानसिकरित्या खूप खचतात का परत काय होईल. कारण एव्हरेस्ट आणि कोणत्याही म्हणजे एक भूकंप झाल्यानंतर आफ्टर शॉक त्याची चालू असतात. तर तो माझ्या आयुष्यातला एक असा क्षण होता का जेव्हा सेकंड आफ्टर शॉक आला तर मी त्यावेळेस
एव्हरेस्टला पूर्ण असं हलताना बघितलं, व्हायब्रेट होताना. म्हणजे निसर्गाचं भव्य आणि रौद्र तितकंच रूप काय असतं हे तुम्ही प्रत्यक्ष तिथं अनुभवलं हो. असेल. परंतु या सगळ्या तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या घरच्यांची, कुटुंबाची साथ तुम्हाला कशी? कुटुंबाची साथ खूप महत्त्वाची असते याच्यात. तर माझं जे कुटुंब आहे, सर्वसाधारण कुटुंबातील मी आहे. तर त्यावेळेस मी जेव्हा मोहिमेची आखणी करायचो तर मी साधारणतः माझा डाईट वगैरे खूप जास्त असायचा. तर तो डाईटमध्ये मला घरच्यांनी नेहमीच हे केलं की मला जे लागत असेल ऑलमोस्ट मला सकाळी केळी, त्याच्यानंतर रात्री भिजवलेले कडधान्य, बॉईल एग, दूध असा माझा भरगच्च ब्रेकफास्ट असायचा. तर घरच्या लोकांनी मला ह्याच्यासाठी खूप प्रेरित केलं. नेहमी मी जे मागायचो मला मिळालं. आणि घरच्या लोकांचा खरंच ह्या मोहिमेसाठी आईवडिलांचा असो किंवा मोठ्या बंधूचा असो सर्वांचा खूप सपोर्ट होता. त्याच्यामुळे आज ही मोहीम फत्ते झाली. बरं. परंतु अशा ज्या मोहिमा असतात किंवा एकूणच साहसी खेळ असतात त्यांना एकूणच समाजाकडनं म्हणा किंवा आपल्या प्रशासकीय पातळीवर सुद्धा कशा प्रकारे सपोर्ट मिळणं आवश्यक आहे असं वाटतं? प्रशासकीय पातळीतून तर थोडंसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट याला मिळत नाही, पण समाजाकडून याला चांगला सपोर्ट मिळतो. जर तुमच्यात त्या क्षेत्राबद्दल एक प्रामाणिकपणा तुमच्यात असेल आणि तुमचा उद्देश हा एकदम पारदर्शक असेल तर सर्व म्हणजे जगच आपल्या पाठीशी असतं. त्याच्यामुळे मला खूप लोकांनी म्हणजे प्रत्येक धर्मातल्या लोकांनी मला मदत केलेली आहे. प्रत्येक ऑफिसरने खूप बऱ्याच लोकांनी लिस्ट मोठी आहे, म्हणजे 10 रुपयापासून तर ऑलमोस्ट 1 लाखापर्यंत मला अशी देणगी मिळालेली आहे. चांगल्या कामासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातून तुम्हाला हे मिळाले असं म्हणायला हरकत नाही. करतात. तर आज तुम्ही इथे आलात आणि तुमचे हे जे अतिशय अद्भुत असे जे अनुभव आहेत ते आम्हाला सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना सांगितलेत, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि मनपूर्वक आभार. थँक्यू सर, थँक्यू. आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सायनानं उपांत्य फेरीत चीनच्या विहान वँगचा सरळ सेटमध्ये 21-8, 21-12 असा पराभव केला. अंतिम सामन्यात सायनाचा मुकाबला उद्या चीनच्याच यू सुनशी होणार आहे. 2 वर्षांपूर्वी सायना नेहवालनं ही स्पर्धा जिंकली होती. त्या यशाची पुनरावृत्ती करण्याची संधी सायनाला उद्या मिळणार आहे. दरम्यान याच स्पर्धेच्या पुरुष गटात भारताच्या किदांबी श्रीकांतचा पराभव झाल्यानं त्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हरारे इथं आज भारतानं झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. झिम्बाब्वेनं दिलेलं 169 धावांचं आव्हान भारतानं 42 षटकं आणि 3 चेंडूत सहज पार केलं. एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या के.एल. राहुलची नाबाद शतकी खेळी हे भारताच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. राहुलला नाबाद 62 धावा करणाऱ्या अंबाती रायडूनं दिलेल्या साथीमुळे भारतानं सहज विजय मिळवला. भारताचा सलामीवीर करुण नायर केवळ 7 धावा करून तंबूत परतल्यानंतर राहुल आणि रायडू यांनी संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 49 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 168 धावा केल्या. ई चिंगुबुरानं सर्वाधिक 41 धावा केल्या. एरवीरनं 21 तर सिकंदर रझानं 23 धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं झिम्बाब्वेचे 4 गडी बाद केले. धवल कुलकर्णी आणि सरननं प्रत्येकी 2 तर अक्षर पटेल आणि चहलनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. या विजयाबरोबरच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अनुभवी लिएंडर पेसला अखेर रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णाच्या साथीनं खेळणाऱ्या पेसचं हे 7वं ऑलिम्पिक असेल. अखिल भारतीय टेनिस महासंघानं आज रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस खेळाडूंची निवड जाहीर केली. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा भारताचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी नवी दिल्लीत सांगितलं. महिला दुहेरीत सानिया मिर्झा प्रार्थना ठोंबरे जोडी खेळणार आहे. प्रार्थना ठोंबरे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील असून तिचं हे ऑलिम्पिकमधील पदार्पण आहे. सानिया प्रार्थना जोडीनं इंचॉन आशियाई स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्य पदकाची कमाई केली होती. पेस बोपण्णा जोडी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल अशी आशा असल्याचंही खन्ना यांनी सांगितलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या दिशेनं सुरू असून आज त्याचा मुक्काम कर्नाटकात आहे. मुंबईत अनेक ठिकाणी तर कोकणात सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यासह रत्नागिरीतही पूर्व मान्सून पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात बऱ्याच अंशी घट झाली आहे.
येत्या 36 तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर उत्तर कोकणासह राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 29, नागपूर 43 आणि 29, पुणे 31 आणि 25, औरंगाबाद 36 आणि 25, नाशिक 35 आणि 26, कोल्हापूर 26 आणि 23, रत्नागिरी 26 आणि 24, सोलापूर 31 आणि 25 आणि अमरावती कमाल 40 आणि किमान 27 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्ये प्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी. राज्यसभेच्या सर्व 27 जागांचे निकाल जाहीर. छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती. विजेत्या उमेदवारात भाजपाचे 11 आणि 1 भाजपा पुरस्कृत, तर काँग्रेसचे 6, समाजवादी पार्टीचे 7 आणि बसपाचा 1 उमेदवार विजयी. केंद्र सरकार लवकरच नागरी हवाई वाहतूक धोरण आणणार. प्रवासी हिताचे नियम लागू करण्याची केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची माहिती. सायना नेहवालची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. हरारे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 9 गडी राखून दणदणीत विजय. के.एल. राहुलची पदार्पणातच नाबाद शतकी खेळी. आणि रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या टेनिस खेळाडूंची घोषणा. लिएंडर पेसला 7व्यांदा संधी. महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेचाही समावेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.